मुंबईचा अपडेट पाहूया। मुंबईमध्ये धारावीमधील टी जंक्शन परिसरामध्ये अपघात झालाय आणि एका ट्रेलरने 5 ते 6 वाहनांना धडक दिली आहे। खाडी परिसरामध्ये पार्क केलेल्या वाहनांना ट्रेलरने धडक दिली। वाहनं काही खाडीत पडली, पण सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। दरम्यान ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। धारावीमध्ये झालेल्या या विचित्र अपघाताचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। मुंबईतल्या धारावी परिसरामध्ये असणाऱ्या टी जंक्शन या ठिकाणी आज पहाटे 4:45च्या सुमारास एक अपघात घडल्याचं पाहायला मिळालं। एका मोठ्या कंटेनरनं जवळपास उभ्या असलेल्या 5 ते 6 गाड्यांना धडक दिली आणि या 5 ते 6 ज्या गाड्या आहेत या थेट या नाल्यामध्ये पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आज पहाटे 4:45च्या सुमारास ही घटना घडली होती। घटना कळताच तातडीनं या ठिकाणी पोलीस प्रशासन यासोबतच अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले। सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी या सर्व अपघातादरम्यान झालेली नाही आहे। सध्या गाड्या काढण्याचं काम सुरू आहे। अजूनही 3 ते 4 गाड्या खाली आहेत नाल्यामध्ये। 2 ते 3 गाड्या ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। आज सकाळपासून अग्निशमन दलाचे जवान यासोबतच स्थानिक पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। या अपघातामुळे या परिसरामध्ये काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती, मात्र पोलिसांनी ती वाहतूक कोंडी देखील सोडवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हळूहळू या ठिकाणच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील काढण्याचं काम सुरू आहे। मुळात हा अपघात कसा झाला याची देखील आता माहिती घेण्यात येते। कंटेनरचा जो चालक आहे त्याला आज पहाटेच पोलिसांना ताब्यात घेतलं आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे की या अपघाताचं नेमकं काय कारण होतं। या गाड्या ज्या आहेत ह्या रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्या आहेत आणि कंटेनर धारावीच्या दिशेनं बँड्राच्या दिशेनं जात असतानाच ही धडक बसली आणि या धडकेदरम्यान ह्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या या नाल्यामध्ये गेल्या आणि कंटेनर देखील आपल्याला नाल्यात गेल्याचं पाहायला मिळतं आहे। अपघात भीषण जरी असला तरी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच सध्या पोलीस ह्या अपघाताची कारण मीमांसा तपासताना पाहायला मिळत आहेत आणि जो कंटेनरचा चालक आहे तो देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।